नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मनवा रमाला म्हणत असते की काकी, अगं इथे आईने लहान मुलाचं बोट पकडून त्याला चालायला शिकवलं, तर लहान मुलाने प्रत्येक वेळेला आईच्या म्हणण्यानुसारच पाऊल टाकायचं का? त्या बाळाला सुद्धा त्याचं त्याचं डोकं असतं ना, आणि मोठं झाल्यानंतर ते बाळ त्याला पाहिजे तसंच तो वागत असतो की आईच्या म्हणण्यानुसारच चालत असतो. तसंच आतापर्यंत मी अबोली वहिनीला असिस्ट केलं, पण आता मी सुद्धा एक वकील आहे ना, मला सुद्धा माझं मत आहे की नाही. आणि आता मला तिला असिस्ट करायचं नाही आहे. मला जर दुसरीकडे नोकरी करायची आहे, तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अगं तुला चुकीचं कोण म्हणतंय? पण तू जे काही केलंस त्याची थोडीसुद्धा कल्पना तू अबोलीला दिली नाहीस. तेव्हा रमा म्हणते की तिला जर तू सांगितलं असतंस तर काय झालं असतं? कोर्टामध्ये तू तिच्या विरोधात येऊन उभी राहिलीस, तिच्या विरोधात केस लढलीस, त्याच्याबद्दल तू तिला काही सांगितलंस का? तेव्हा मनवा म्हणत असते की वहिनीला काय सांगायचं, आणि तसंही वहिनीला काही सांगायची गरज नाही आहे, तिला सगळ्यातलं सगळं कळतं. हो की नाही वहिनी? आणि हे बघ काकी, माझा विरोध हा अबोली वहिनीला नाहीच आहे, माझं भांडण तिच्याशी नाहीच आहे. मी कोर्टामध्ये केस लढते ते ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे हिच्याशी, कळते का तुला? तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की मनवा, तरीसुद्धा तू जे काही केले आहेस ना, ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते, काकू तुला काय पटलेलं नाही आहे? म्हणजे मी अबोली वहिनीच्या विरोधात केस लढते हे पटलेलं नाही आहे, की मी तिला हरवलं आहे आणि मी जिंकून घरी आली आहे, तुला हे पटलेलं नाही आहे? तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, मनवा, अगं आईजवळ बोलताना भान ठेवून बोल, काय बोलतेस ते विचारपूर्वक बोल. तेव्हा मनवा म्हणत असते की दादा, मी एकदम भान ठेवूनच बोलते आणि विचारपूर्वकसुद्धा, म्हणून तर मी शांतपणे काकीला तिच्या प्रश्नाचं उत्तर देते ना. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की काकी, आत्तापर्यंत मी वहिनीला असिस्ट केलं, पण आता मला करायचं नाही आहे, कारण आता मला माझंसुद्धा अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये चूक काय आहे? हे बघ, प्रोफेशनल आणि पर्सनल ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवायच्या असतात. दादा नेहमी म्हणतो ना, आधी खाकी आणि मग बाकी. तो कधीही त्याच्या प्रोफेशनच्या आड पर्सनल गोष्टी येऊ देत नाही. तसंच मी करते ना, मी काय चुकीचं करते? तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते, मनवा, तुला कुणीही चुकीचं म्हणत नाही आहे. आईंचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू आता माझी असिस्टंट नाही आहेस, तू दुसरी कुणाची तरी असिस्टंट आहेस. याची कल्पना तू मला दिली असतीस तर बरं झालं असतं. आणि माझंसुद्धा तेच म्हणणं आहे, मी तुझी कोर्टामध्ये वाट बघत होते ना. तेव्हा इकडे आता मनवा म्हणत असते की वहिनी, मी तुला सांगितलं नाही. का सांगायची ती गोष्ट मी तुला? कारण का माझ्या शब्दाला आणि मला तुझ्या नजरेत काही किंमत आहे का? सांग बरं तू. तेव्हा अबोली म्हणते की मनवा, तू असा विचार का करतेस? अगं तुझी मला किंमत नाही आहे असं का वाटतंय तुला? तेव्हा तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, असा विचार करू नकोस. मनवा म्हणते की वहिनी, गैरसमज झाला होता, पण आता माझा कुठलाही गैरसमज झालेला नाही आहे. आता गोष्टी मला स्पष्टपणे दिसत आहेत आणि म्हणूनच मी हा मार्ग निवडला आहे. मलासुद्धा आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, मलासुद्धा माझं नाव मोठं करायचं आहे. तेव्हा ती आता इथे अबोली म्हणत असते, मनवा, अगं कोण तुला मागे खेचण्याचं काम करतंय? हे बघ, कुणालाही वाईट वाटत नाही आहे. आज तू इतकं शिक्षण घेतलंस, तू कोर्टामध्ये खंबीरपणे माझ्या विरोधात उभी राहिलीस, तुझं मत मांडलंस, अगं त्याचा मला आनंद आहेच ना. कोण नाही म्हणतंय. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे मनवा, की इथे सानिकाला न्याय मिळायला पाहिजे. सानिकावरती कुठलाही अन्याय होता कामा नये, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की मी केस लढले, मी जिंकून घरी आले, पण त्याचं कुणालाच कौतुक नाही आहे. काकीने सुद्धा ज्या वेळेला मी जिंकले होते तेव्हा देवासमोर साखर ठेवली होती. मग ते प्रेम तेवढंच होतं का? मी जिंकून आलेलं कौतुक कुणालाच नाही आहे. पण आता जर इथे वहिनी आली असती ना जिंकून, तर सगळ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं असतं. पण मला सगळेजण इथे जाब विचारतायत. तेव्हा इथे आता क्रिश, तुलासुद्धा असंच वाटतंय का की मी केस घेऊन खूप मोठी चूक केली आहे? तेव्हा इथे क्रिश म्हणतो की नाही, असं अजिबात नाही आहे. तेव्हा मनवा म्हणते, मग तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा का राहत नाही आहेस? का आता काही तू बोलत नाही आहेस? अंकुशदादा कसा वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो? तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की अबोली, मला असं वाटतं मनवा बरोबर बोलते. आतापर्यंत तिने बऱ्याच केसेसमध्ये तुला असिस्ट केलं आहे, पण आता जर तिला स्वतःची इंडिव्हिज्युअल अशी जर आता पर्सनॅलिटी उभी करायची असेल, तिला तिचं नाव मोठं करायचं असेल, तर मला असं वाटतं ती काही चुकीचं करते असं नाही. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की मी काय म्हणतो क्रिश, त्यांना त्यांचं बोलू दे, तू मध्ये बोलू नकोस.
तेव्हा क्रिश म्हणतो, नाही सर, मी मध्ये बोलत नाही आहे, मी फक्त माझा मुद्दा मांडतोय. मनवाने काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही आणि म्हणूनच नवरा म्हणून मी तिच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की क्रिश, अरे मनवा आतापर्यंत अबोलीची असिस्टंट म्हणून काम करत होती. तिच्याकडे तेव्हा नॉलेज नसतानासुद्धा अबोलीने तिला असिस्टंट म्हणून ठेवलं होतं ना. मग आता तिने दुसऱ्याकडे नोकरी करू देत, पण त्याबद्दल तिने अबोलीला एकदा तरी काहीतरी सांगितलं का? तिने कल्पना द्यायला हवी होती की नाही? तिने नोकरी सोडत असताना त्या गोष्टीची अजिबात कल्पना दिलेली नाही आहे. मग हे सांगायला नको, हे तिचं वागणं तुला बरोबर वाटतंय? तू तिच्या वागण्याला पाठीशी घालतोयस ते? तेव्हा क्रिश म्हणतो, नाही सर, मी अजिबात पाठीशी घालत नाही आहे, पण मला नाही वाटत की मनवाने काही चुकीचा डिसिजन घेतला आहे. तिला जर इथे अबोलीच्या विरोधात आता उभं राहून ही केस जर लढायची असेल तर तो तिचा प्रश्न आहे ना. तीसुद्धा आता वकील आहे. सानिका इथे दोषी आहे हे आता मनवाला वाटतंय, सानिका निर्दोष आहे असं अबोलीला वाटतंय, पण अजून कोर्टामध्ये ती गोष्ट सिद्ध झालेली नाही आहे आणि त्या दोघीजणी त्याच्यावरती जर आता आर्ग्युमेंट करत असतील तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जर आता मनवाने ही केस घेतली नसती, अबोलीच्या विरोधामध्ये दुसरा कुठला तरी वकील असता, बरोबर ना? पण ह्या आता गोष्टीवरती आर्ग्युमेंट झालीच असती. त्याच्यामुळे मनवा चुकीची आहे असं तुम्ही बोलू नका. तिने जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, तिच्या चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालू नकोस. सानिका तिथे होती, तिने तिच्या आईवडिलांचा खून केलाय की नाही केलाय हे आपल्याला बरोबर माहिती आहे क्रिश, पण इथे आता ठरवून तू मनवाच्या चुकासुद्धा पाठीशी घालू नकोस. तेव्हा अबोली म्हणते, सर, क्रिश, तुम्ही प्लीज दोघेजणं शांत व्हा. बाहेरच्या गोष्टींमुळे आपण आता घरामध्ये वाद करणार आहोत का? हे बघा, अजिबात भांडू नका. जे काही आहे ते माझ्या आणि मनवामध्ये आहे ना, आम्ही कोर्टामध्ये ते बघून घेऊ. आणि हे बघ मनवा, तू सुद्धा मनातून ना ह्या गोष्टी काढून टाका गं. मी काही तुझी कोणी विरोधी नाही आहे किंवा दुश्मन नाही आहे. कोर्टामध्ये छान पद्धतीने तू तुझी बाजू मांडलीस, त्याचा मला आनंदच आहे. तू नसतीस, तुझ्या जागी दुसरी कोणीतरी असती. आणि तुला माहिती आहे का, मला ह्या केसच्या आधी एक फोन आला होता. किलर मला म्हणाला होता की ह्या वेळेला कोर्टामध्ये ही सानिका नॉर्मल वागणार नाही आहे, पण तसं काहीच झालं नाही. मला भीती वाटत होती की सानिकाला पुन्हा हिप्नोटाईज केलं जाते की काय. पण आता माझ्या विरोधामध्ये तू केसी लढणार आहेस म्हणजे इथे तो किलरसुद्धा निर्धास्त झाला. त्याला असं वाटलं की इथे मनवा आता अबोलीच्या विरोधात खंबीरपणे उभी आहे. ती आता इथे काही झालं ना तरीसुद्धा अबोलीला जिंकू देणार नाही असंच त्याला वाटलं असेल आणि म्हणूनच कदाचित त्याने इथे सानिकाला हिप्नोटाईज केलं नसेल. तेव्हा तू माझ्या विरोधामध्ये उभी आहेस, त्याचा मला राग वगैरे आला आहे असं अजिबात नाही आहे. मला फक्त एवढंच वाटते की सत्य काय आहे ना ते जिंकलं पाहिजे. सानिका दोषी असेल तर नक्कीच तिला शिक्षा होऊ देत, पण ती जर दोषी नसेल तर तिच्यावरती अन्याय होता कामा नये, मला असंच वाटतंय. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की वहिनी, अगं हिप्नोटाईज केलं हे तू कसं बोलू शकतेस आणि ते कसं तू कोर्टामध्ये सिद्ध करणार आहेस काय माहिती नाही. आणि तू म्हणतेस की सानिका नॉर्मल होती, पण जोपर्यंत तिला हिप्नोटाईज केलं जात नाही आणि जोपर्यंत ती विक्षिप्त वागत नाही ना, तोपर्यंत कुणीही तिच्या आता वागण्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि आता हिप्नोटाईज केल्यानंतर माणूस कसं वागतो हे तू कोर्टामध्ये कसं सिद्ध करणार आहेस, मलाच कळत नाही आहे, असं आता मनवा म्हणते आणि तिथून निघून जाते. तेव्हा इथे अबोली आता विचारात पडलेली असते की माझ्या बोलण्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही आहे, तर आता नक्की तिथे काय घडलं असेल आणि हे सगळं कोण घडवून घेतं आहे, कोण त्या व्यक्तीच्या हातून करवून घेतं आहे, या गोष्टीचा शोध आता अबोलीला लावायचा असतो की सिरियल किलर नेमका कोण आहे आणि कशा पद्धतीने तो लहान मुलींना हिप्नोटाईज करून त्यांच्याकडून हे खून करून घेतो आहे, या गोष्टीचा शोध आता अबोली करणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश आता शांतपणे बसलेला असतो. तेव्हा अबोली तिथे येते आणि म्हणते, सर काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा अंकुश म्हणत असतो की बघ ना अबोली, म्हणजे मनवा ज्या पद्धतीने आज वागले ना, ते खरंच मला काहीच कळत नाही आहे. ती अशी का वागली असेल, तिच्या वागण्यामध्ये किती फरक पडलाय तू बघितलंस ना. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, मला वाटलंच होतं सर, तुम्ही मनवाचाच विचार करत असाल. हे बघा सर, तुम्ही नका विचार करू, मला तर उलट अभिमान वाटतोय आपल्या मनवाचा. किती बघा, किती कॉन्फिडेंटली आपले मुद्दे मांडते, किती छान पद्धतीने ती केस लढले, तुम्ही बघितलंत ना. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अभिमान वाटला पाहिजे. अगं तू बघतेस ना अबोली, तू कधी कधी इमोशनल होऊन विचार करतेस आणि म्हणून तू गुन्हेगाराला सुद्धा निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस आणि ही तुझी चूक आहे. असं नाही म्हणायचं की तू बरोबर करतेस. अगं पण तू एका म्हणजे निर्दोष व्यक्तीवरती अन्याय तर होऊ देत नाही ना.
गुन्हेगाराला शिक्षा देणं हे एक वकील लोकांचं काम आहे, पण इथे निर्दोष लोकांवरती आता अन्याय होता कामा नये, त्यांना इथे दोषी ठरवलं जाऊ नये, हा तुझा नेहमी विचार असतो की नाही? पण आपल्या मनवाचं तसं नाही आहे गं. मनवा प्रत्येक वेळेला असा कठोर विचार करते. आता पण बघ ना, सानिका तिला दोषी वाटते. एक मुलगी आपल्या आईवडिलांचा खून करून ती स्वतःला सुद्धा मारण्याचा प्रयत्न का करू शकते? बरोबर की नाही? पण मनवा तसा विचार करत नाही आहे. मनवाचं आजचं वागणं मला खरंच खूप खटकलं आहे. ती जर अशा पद्धतीने केसेस घ्यायला लागली आणि जर त्या केसेसकडे तिने व्यवस्थित चांगल्या दृष्टिकोनातून बघितलंच नाही, इमोशनल होऊन बघितलंच नाही, तर ती कधी कधी इथे आता निर्दोष व्यक्तीलासुद्धा गुन्हेगार ठरवून मोकळी होईल. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर, तिचा स्वभावच आहे तसा. तिचा स्वभाव आपण नाही बदलू शकत. माणसाची वृत्ती बदलते का? आणि आपली मनवा आहे जरा पटकन बोलणारी, कुणावरतीही विश्वास न ठेवणारी. पण बघा ना सर, आधी ती गुलाबबाईंच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची आणि आता ती कोर्टामध्ये उभी राहून माझ्या विरोधामध्ये केस लढते, आर्ग्युमेंट करते. हा तिच्यामध्ये किती फरक पडला आहे सर. तिने स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला आहे ना. मग आता आपणसुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सर की तिला केस लढू देत, मी माझी केस लढणार. फक्त सत्य जिंकलं पाहिजे. कसं आहे ना, नाती बदलतात सर, पण सत्य कधीही बदलत नाही. सत्य तेच राहतं. म्हणून मला फक्त जर आता सानिका निर्दोष असेल तर तिला निर्दोष सिद्ध करायचं आणि दोषी असेल तर मनवा तिला शिक्षा मिळवून देईलच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली हिप्नोटाईज केल्यानंतर माणूस कसा विक्षिप्त वागतो, हिप्नोटाईज कशा पद्धतीने केलं जातं आणि ते हिप्नोटाईज केल्यानंतर माणूस कशा पद्धतीने त्याला इकडे कंट्रोल करू शकतो, या सगळ्या गोष्टी ती आता वाचत असते. आणि आता त्याच्यावरती जे खूप मोठे डॉक्टर आहेत त्यांना ती आता फोन करते. तर इथे निंबळे सरांना तिने फोन केलेला असतो. डॉक्टर निंबळे यांची आता अपॉइंटमेंट अबोली घेत असते. तिला अर्जंट भेटायचं असतं. पण आता जर त्यांची अपॉइंटमेंट हवी असेल तर 1 महिना आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि मग भेटायला जायचं. तेव्हा अबोली म्हणते नाही नाही, पण माझ्याकडे असा 1 महिना नाही आहे, मला लवकरच भेटायचं होतं सर, मी उद्या भेटू शकते का? तेव्हा तिला आता नाही सांगितलं जातं. तेव्हा इथे अबोली आता शांतीदेवी यांची मदत घेते. ती म्हणत असते की शांतीदेवी मॅडम, मला इथे एका केसच्या संदर्भामध्ये डॉक्टर निंबळे यांना भेटायचं आहे. सानिकाला वाचवण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करते, पण आता सानिकाला वाचवायचं कसं तेच मला कळत नाही आहे. कारण का हिप्नोटाईज केल्यानंतर कोर्टामध्ये कोण माझ्यावरती विश्वास ठेवणार की माणूस कसा विक्षिप्त वागू शकतो ते. तेव्हा मला डॉक्टरांचा सल्ला हवा होता, पण त्यांची अपॉइंटमेंट भेटत नाही आहे. 1 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट आहे. तेव्हा इकडे आता शांतीदेवी म्हणतात की ठीक आहे, डॉक्टर निंबळे यांची अपॉइंटमेंट मी तुला मिळवून देते. तेव्हा इथे शांतीदेवी आता लगेचच डॉक्टरांना फोन करतात. तर इथे अबोलीने आता शांतीदेवींची मदत घेतलेली असते, पण चांगल्या कामासाठी घेतलेली असते. कारण आता अबोलीलासुद्धा सल्ला हवा असतो, ते म्हणजे त्यांचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता शांतीदेवी लगेचच डॉक्टर निंबळे यांना फोन करतात आणि अबोलीला अपॉइंटमेंट मिळवून देतात. तेव्हा इथे अबोली आणि अंकुश दोघेही जण आलेले असतात. तेव्हा इकडे आता डॉक्टर उभे असतात आणि अबोली सांगत असते की सर, माझ्याकडे एक केस आली आहे. म्हणजे ती एक मुलगी आहे सानिका, तिने आपल्या आईवडिलांचा खून केला आहे. पण मला असं वाटतं सर, हे खून तिने केलेले नाही आहेत, ते शुद्ध झालेले खून नाही आहेत. तिला एक पद्धतीने कुणीतरी कंट्रोल केलं होतं. म्हणजे असं म्हणू शकता की तिला हिप्नोटाईज करण्यात आलं होतं आणि मग तिला कंट्रोल करून ते खून तिच्याकडून करून घेण्यात आले सर. किंवा आता तिथे पोलिसांची टीम जाण्याच्या आधी कदाचित अबोली असं म्हणत असते की सानिकाच्या ऐवजी दुसरंच कुणीतरी तिच्या आईवडिलांना मारल्यानंतर सानिकाला हिप्नोटाईज करून मग तिला स्वतःला मारायला सांगितलं असेल. असं सुद्धा होऊ शकतं ना सर. तेव्हा मला आता फक्त हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की माणूस हिप्नोटाईज झाल्यानंतर तो कशा पद्धतीने वागू शकतो आणि हिप्नोटाईज करून माणसाकडून एखादा खून करून घेतला जाऊ शकतो, हे सुद्धा मला कोर्टामध्ये सिद्ध करायचं आहे. पण ते कसं करू ना सर, तेच मला कळत नाही आहे. तेव्हा इकडे आता डॉक्टर निंबळे म्हणत असतात की मॅडम, अहो हिप्नोटाईज करून त्याच्याकडून बऱ्याचशा गोष्टी करून घेतल्या जातात. पण आपण ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीनेच आपण म्हणजे त्या व्यक्तीला जेव्हा बोलू की तुला असं करायचं आहे, तेव्हाच तो व्यक्ती करणार, आपल्याला फॉलो करणार. अशा पद्धतीचं हिप्नोटिझम केलं जातं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपण पर्सेंटेजमध्ये सांगू शकत नाही की आपण एखाद्या व्यक्तीला किती पर्सेंटमध्ये इथे हिप्नोटाईज करू शकतो आणि तितक्या पर्सेंटपर्यंत तो राहू शकतो, असं आपण काहीही करू शकत नाही.
तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की सर, मग मी कोर्टामध्ये हे जेव्हा सिद्ध करायला जाणार आहे तेव्हा मी नेमकं काय करायला पाहिजे? म्हणजे सानिकाने हे खून कुणाच्या तरी कंट्रोलमध्ये येऊन केलेत हे मात्र नक्की, कारण आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा ती एखाद्या यंत्राप्रमाणे वागत होती. तिचं आमच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तेव्हा इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की आता हे तुम्ही पुरावे देऊन कसं सिद्ध करणार आहात हे मला पण कळत नाही आहे, कारण ते एक विज्ञान आहे, ते एक शास्त्र आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर, तुम्ही मला इथे हिप्नोटाईज करू शकता का? तेव्हा अंकुश म्हणतो, हे सगळं काय आहे अबोली? असं करू नकोस, असं काही नसतं, तुला काही झालं तर? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, हिप्नोटाईज करण्यासाठी मी तुम्हाला लगेचच करू शकतो. तेव्हा त्यांनी आता नेहमीप्रमाणे हातामध्ये ते चेनसारखं घेतलेलं असतं आणि ते अबोलीच्या डोळ्यासमोर फिरवत असतात आणि आता ते तिला हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करतात आणि मग अबोलीला म्हणतात की अबोली मॅडम, तुम्हाला तुमचा आता उजवा हात वर करायचा आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर पण मला काहीच होत नाही आहे, मी एकदम नॉर्मल आहे, मी तुमचं बोलणं ऐकलं. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की अरे देवा, तुम्हाला संमोहित करणं खूपच जास्त कठीण आहे, तुम्हाला हिप्नोटाईज कुणी लगेच करू शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली आणि डॉक्टरांचं लक्ष अंकुशकडे जातं. तेव्हा अंकुश मात्र हिप्नोटाईज झालेला असतो, त्याने आपला उजवा हात वरती केलेला असतो. तेव्हा इकडे अबोलीला खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो, कारण इथे आता अबोली हिप्नोटाईज न होता अंकुश हिप्नोटाईज झालेला असतो आणि तो इथे आता एकटक डॉक्टरांकडे बघत असतो. त्यानंतर तो आपला उजवा हात आता वरती करतो. अबोली फॉलो करत नसते, पण अंकुशने आता हिप्नोटाईज झाल्यानंतरच डॉक्टरांना फॉलो करायला सुरुवात केलेली असते, कारण तो आपला उजवा हात वरती करतो आणि इथे डॉक्टरांकडे एकटक बघतसुद्धा असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली खूप टेन्शनमध्ये येते आणि ती अंकुशकडे बघतच राहते. तेव्हा तिला कळतं की अशा पद्धतीने हिप्नोटाईज केल्यानंतर व्यक्ती अशी एकटक बघावी लागते, अगदी एखाद्या यंत्राप्रमाणे वागते, हे सत्य आहे आणि ते अबोलीच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता डॉक्टरांच्या पाठीमागे आता तो सिरियल किलर लागलेला असतो. डॉक्टर अबोलीला फोन करून म्हणतात की अबोली मॅडम, मला वाचवा, मी इथे गोडाऊनमध्ये आहे, प्लीज मला वाचवा. तेव्हा इकडे आता अबोलीलाच इथे फसवण्यात येतं. अबोलीला मुद्दामून बोलावलेली असते. जणू काही तिथे तो किलर येतो आणि त्या डॉक्टराची मान पकडून त्याचा गळा आता कापून टाकतो. तेव्हा इथे अबोली उभी असते. अबोली हा सगळा प्रकार आपल्या डोळ्याने बघते की त्या माणसाने आता इथे डॉक्टर निंबळे यांचा गळा कापून टाकलेला असतो आणि तिथे मारून आता रक्ताच्या थारोळ्यात त्यांना ठेवलेलं असतं. तेव्हा तिथे अबोली आलेली असते आणि अबोलीने हा खून होताना बघितलेलं असतं आणि त्या सिरियल किलरचे डोळेसुद्धा बघितले असतात आणि त्याचा पेहरावसुद्धा बघितलेला असतो. त्यामुळे इथे आता अबोलीच्या समोर सिरियल किलर नक्की कोण आहे हे लवकरात लवकर येणार असतं आणि अबोली त्याला शोधून काढणार असते.